हर हर महादेव मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहिलं गावठी कोंबड्या त्या आणायला चाललो आता सकाळी सकाळी आंघोळीच्या आधी, नाही तर सोडून देतील ते. चला आता कोंबड्या आणायला चाललोय गावात. दादा तू नको रे येऊ, फाक्यात नाही बसणार कोंबड्या. दर्या गोणीत बसव तिथून येतात आणायच्यात नाही मारणार. हां चला चाललोय आता गावात कोंबड्या आणायला. कोंबड्या आणायला आलो मित्रांनो आपण आता गावामध्ये. बाबा देव राहिले कोंबड्या टाकून. धर रे राजे, एक साईड नाही कोणी धर ना, काही नाही करू. या साईड नाही धर. दाद्या घाबरून राहिलं. बाबा देत आहे ना मोजून. दोन दोन टाकले ना. नाही मारणार त्याला, काय इथून येतं न्यायचं आपल्याला घरी. झाल्या का वरून 300-300 300 आणायचं हा मी 300 आणलं तर वाटत. कमी आहेत का मग त्याच्यामुळे म्हणते. कमी आहेत का जास्त आहे? कमी कोंबड्या काढ राहिलं मित्रांनो आता आणलं आपण कोंबड्या. पटापटा काढा. जिवंतात ना सगळ्या. नाही काय वर हे एक का बरं हे पार गेलं. हा जागा आहे का आतमध्ये? आमचा जागा आलाय. जागा मेन म्हणजे काय म्हणते तिथला ज्या सगळ्या कोंबड्यांना खाया सिनियर आहे हा जागे. आता जागा काय करतोय काय माहिती यांचा. तो आज दिवस जगून मरून वाचलाय म्हणून त्याचं नाव जाग्या ठेवलंय आम्ही. आज दिवसभर या कोंबड्या आपल्याला पोल्ट्रीतच ठेवायच्या, नंतर मग उद्याला कोंबड्यांबरोबर बाहेर काढू. थांब काही नाही. आता सगळ्या कोंबड्यांचं काम दाद्याला उन्हात पाणी देऊ. बर का. सगळ्या कोंबड्यांची काउंटिंग करायला लागल. या किती 14 ना. मोज ना किती आहेत. 10 कोंबड्यांनी 4 कोंबड्या ना. हा बाई 3 3 7 3 9 12 13 14. त्याने आपल्याला सगळे कोंबडे छोटेच दिले. दाद्या ते नाही रे, तेव्हा ते पिवळं भांड ते बघ ते गुळाचं पाणी. अरे गुळ पाणी मी तिथं ठेवलं. ते पिवळं भांड आणि सांग नको बांधल्यात तर ह्या त्यांना सुटाना. सांडू नको हळू चाल. ह्या 2 कोंबड्या बघितल्या नाही का? हळू चाल. ह्या 2 कोंबड्यांना बघा टोपी. आपल्या नाही का ते पिल्ल मेले बघा. तुरा आहे तुरा. टोपी सारखं आहे ना पण. हा तेच ते. हळू चाल. जग्याची स्टाईल पहा बरं का आता. ती दाद्याची स्टाईल आणि जग्याची स्टाईल. अरे थांब जरासं, त्यांना सोडू दे ना शेंबड्या. नाही गप्प आणू दे. त्याला नाही बोलत आहे, जग्याला म्हणती. जाग्याला म्हणते. ते फेडचा भांड आण एकदा. दाद्या आज त्याच्या मामाच्या गावाला चालाय. त्याचा नाना त्याला बघा कामाला झुकू राहिलंय.
एकच कोंबडी कधीशी सोडून राहिले. दादू सूर्य आण जा तिथून, जा पळत. सूर्य यार त्यांनी बांधले अशी चाडी काढणे दिले सूर्य आण ना. नाही नाही ते लाल सूर्य नाही का आपण किचन मध्ये फेकली त्या तिथं चुलीपाशी सूर्य बघ. हा हळू बर का तिला धारे, नाही तर टाका पाय तोडून. पायने थोडी 10 वाजले बाबा. दादाला पाय पकडायला लावून तुम्ही कापा ना पटकन. दादा घाबरतो. अरे येड, ते फक्त पिल्लांना कोंबड्या टोची त्यात, या नाही टोचती. कोंबड्या सोडल्यात मित्रांनो आपण आता सगळ्या. चला आंघोळ करून घेतोय. बाकीच्या इकडेच, बाकीच्या त्या साईडने. एकीने अंड पण दिले आल्या आल्या. अंड उचलून घेतो. चला मित्रांनो, आंघोळ झाली माझी. आंघोळीला गेलो होतो तेव्हाच दादा गेला त्याच्या मामाच्या गावाला निघून न सांगता. आता आम्ही चाललोय शेतावर. शेतावर जाता आता धरणावर आधी कपडे धुवायचेत. अश्विनी चालली पुढं, मी गाडी घेऊन जाणार आहे मागून. त्याच्यानंतर शेतावर जायचं आहे आपल्याला. तू जाय पुढं, मी आलो नंतर. मी धरणावर यायच्या आधीच हिचे कपडे धुवून झालेले आहेत. लय लवकर धुले ग. तिकडं बरेच लोक आलेत कपडे धुवायला, वादाड धुवायला आलेत ते. अरे गाडी चावी सापडत नव्हती. इथून मागे सापडायची ना, आज मी पुढे निघून आले तर बरं सापडत. अरे सकाळी कोंबड्या सोडल्या तिथं, कोंबड्यांमध्येच होती. चला आता कपडे धुवून झाले तिचे. आता चाललो शेताकडे. कपडे येतच ठेवणार आहे ना? नाही, तिकडे घेऊन तारे टाकायला. कुठं तार घेऊ? टमाट्याचे. आणि मग आता कशी घेते? सगळे कपडे घ्यायचे का? ते उडीन हे घ्या ना गाडीपर्यंत हातात. आणि तू तर म्हणत होती इथंच ठेवायची. आता इथे या बायांच्याच कपड्यांना जातो, नाही तर कुठं गाडी. मग तिथंच राहू दे ना, या पायपा वाळत राहू दे ना. अहो परत इकडे यायचं तर मग तिकडून तसंच जाऊ ना घरी. आता तिथं कपडे वाळत घालशील का? कायला उगाच हे करून राहिली. मग राहू दे, ते काय आपल्याला उद्या लगेच वापरायचे नाही कपडे. इकडे नाही यायचं परत, तसंच जाऊ तिकडे. चला चला आता जातो शेताकडे, कपडे पण घेऊन तसेच. शेतावर जाऊन आपल्याला तारकाठी ते टमाट्याचं मंडळ आहे. ते मंडळाच्या आपल्याला दोऱ्यात वाढायच्यात जाऊन. आम्हाला जायचं आहे तिकडं वरती शेतावर. इथं पोचलं नाणीच्या इथं. वरती काय कपडे सुकात वाळत घालायला जागा नाही. अश्विनी आता या नाणी इथं एक नाणीच्या इथं कपडे वाळत घालणार आहे. मग आता शेतावर जायचं आहे तसंच. अश्विनीचे कपडे वाळत घालून झालेत मित्रांनो. आता चाललोय शेतावर. चाल लवकर. शेतावर जाऊन ना आपल्याला तारका, आपल्या टमाट्याच्या तार काट्यात ना त्यांच्या द्वारात वाढायच्यात वेळाने जाऊन. आहेत 2-3 तास कसं पण. हां, काट्याने काढायच्या आधी झाडांच्या त्या द्वारा तोडून कापून टाकू, नंतर येऊ काट्यात वाढायला परत. चला मित्रांनो, शेतावर पोचलोय आपण. आपल्याला या द्वारा कापून घ्यायचं, सगळं मंडळ खाली करून घ्यायचं आहे टमाट्याचं. याच्यावर परत दुसरं कोणतं तरी पीक घ्यायला. विळे कुठं ठेवले? आणलेत का? चला कापून घेतो आता या द्वारे टमाट्यांच्या. अश्विनीने घेतल्या त्या 2 गल्ल्या कापायला आणि मला दिल्या त्या 2 गल्ल्या कापायला. तोडून घ्या बरं का, मग गंजती माहिती ना. हां हां, तारीचा सुतळा. त्या अशा सुतुळ्या तारीला ठेवल्या का की तार गंजून जाती. कापून घ्यायला लागतील चांगलं ते. हे बघा बरं कशा काढून घातल्या दिसतंय. हां, तुझ्या दिसतात ना. तिच्या याला नाही, माझ्या याला आहे. चला घेतोय आता तार कापून. सॉरी, तार कापून नाही, द्वारा कापून घेतोय. नाणी आली शेळ्या घेऊन टमाट्यांमध्ये चारायला. शेळ्या फिरून राहिल्या का सर राहिल्या तेच काय समजाना. काठ्यात ना हो? कोणत्या या काठवाड आहेत का कोणत्यात का? ती बाहेर आहे. शेळी दर पड राहिला. हां, बरेच मोठे का आणि
काठेवाडी शेळीचे. तिला सोडत नाही का तू? हा का? आमचं झालंय बरंच, 3-4 गाल्ल्या झाल्या तर आता चला आता इथून एवढं राहिले. बरंच आहे तसं पाहायला गेलं तर, पण मग सध्या घेऊ का आपण आता एवढं. मी आलो होतो खाली जापावर, खालच्या जापावर टॉम्या आला होता. टॉम्याचे आणि त्यांचे भांडणं चालली होती. अश्विनी लगेच मागं निघून आली. ते तोडले काय मला सांगता नाही येणार आता. किती सर तोडल्या ग? त्या तुमच्यावाल्या राहिल्या होत्या अर्ध्या, तेवढ्या पुऱ्या करून दुसऱ्या अर्ध्या 2 अर्ध्या आणले. टोटल 5-6 सारे. 6 6 साऱ्या कापल्यात मित्रांनो. आता बाकीच्या पाव आता कधी कापतो. चला घरी चाललो आता. तू फिरव ना गाडीला, नाही तर गाडी फिरवा म्हणते. चला मित्रांनो घरी पोहोचलो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.